Find the moment of resistance for 300 into 500 mm effective beam section if 6 mm bar 12 mm diameter use M20 आणि FE 500. तुमच्या लक्षामध्ये येईल काय की MU काढायचा लावलेला आहे. बी दिला आहे त्याने 300 आणि डी किती दिला आहे त्यांनी 500 mm. डी किती दिला आहे 500 mm. हे वाचून कळत आहे बघा ना. मुवमेंट ऑफ रेजिस्टन्स म्हणजे MU काढा. ओके, त्याने बी दिला आहे 300 आणि डी दिला आहे तुम्हाला 500 इपे. ठीक आहे, पुढे 6 बार 12 mmचे वापरलेत, हे पण महत्त्वाचं आहे. तो 6 बार 12 mmचे आहेत आणि तुम्हाला म्हणलं आहे M20चा ग्रेड वापरा आणि AP 500 वापरा. याच्यावरून तुम्हाला काय काय कळून जातं बरं का. याच्यावरून कळून जातं की M20 जेव्हा बोलतोय तो M20चा मिनिंग काय घेता तुम्ही. M20चा मिनिंग घेता FCK. FCK 20 न्यूटन पर mm स्क्वेअर आहे. आणि जेव्हा तुम्हाला बोलतो तो FE 500 आहे, याचा अर्थ काय घेता तुम्ही. FY हा 500 न्यूटन पर mm स्क्वेअर आहे. आलं का लक्षात. तो FCK भेटला, FY भेटला, BD आणि नंबर ऑफ बार पण दिलेले आहेत. बरं, याच्यावरून तुम्हाला काय शोधता येईल बघा. इथपर्यंत झालं ना. AST पण काढता येईल मला, लागतो तुम्हाला. 6 नंबरचे बार 12 mmचे आहेत ना. AST काय येईल बरं का. AST बरोबर 6 इंटू पाय बाय 4 इंटू 12चा वर्ग. हे जर तुम्ही करायला गेला तर किती बरं का. आता 6 इंटू पाय बाय 4 6 इंटू पाय बाय 4 इंटू 12चा स्क्वेअर तर किती आलं 678.58. हे पण काढून घेऊ. 678.58 mmचा स्क्वेअर हा झाला AST. ओके, जसा बी AST झाला आता आपण काय करणार. आपल्याकडे स्टेप नंबर 1 आहे. काय कॅल्क्युलेट XU मॅक्स. काय काढायचा XU मॅक्स किंवा XU लिमिट बी बोलतात त्याला. XU मॅक्स कसा काढतात. XU मॅक्स काढतात K इंटू डी करून. कसं काढतात K इंटू डी. K किती घेतात तुम्ही विचार करा. तुम्हाला AP 500 दिला आहे. किती दिला AP 500. त्या AP 500साठी Kची व्हॅल्यू किती असते 0.46. हे तुम्हाला कित्येकदा सांगितलं आहे मी. Kची व्हॅल्यू तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. Kची व्हॅल्यू आपल्याकडे 3 प्रकारचे गेट आहेत. FE 250, FE 415, FE 500. FE 250साठी Kची व्हॅल्यू असते 0.53, 415साठी 0.48 आणि यासाठी 0.46. का तुम्हाला पहिली स्टेपनी जमणार का. XU मॅक्स काढता येईल ना. K इंटू डी. तो Kचं 0.46 झाला आणि डी किती आहे. डी किती आहे बघा ना तुम्ही 500. डी किती आहे 500. मग करा यांचा गुणाकार 0.46 इंटू 500 230 किती आला 230. समजलं का. स्टेप नंबर 2 आपण करून घेतो. स्टेप नंबर 2 आहे कॅल्क्युलेट XU ॲक्च्युअल. काय काढायचं आहे XU ॲक्च्युअल. तर XU ॲक्च्युअल तुम्हाला काढायचं कसं काढणार. XU ॲक्च्युअल जर तुम्हाला काढायचा असेल तर तुमच्याकडे फॉर्म्युला असतो. काय बरं का. हां, XU ॲक्च्युअल काढण्यासाठी आपल्याकडे C = T. काय करायचं असं C = T करावं. C म्हणजे कॉम्प्रेसिव्ह फोर्स आणि T म्हणजे टेन्शन. कॉम्प्रेशन फोर्स म्हणजे कसा असतो 0.36 FCK इंटू XU इंटू B 1 2 3 4. 0.36 FCK XU इंटू B आणि इकडे असतो 0.87 FY इंटू AST. ओके, या पद्धतीने तुम्हाला काय करावं लागणार. 0.36 हां FCK किती आहे बघा. M20चा ग्रेड आहे ना. M20 FCK आहे 20. XU कोणता आहे XU ॲक्च्युअली हा काढायचा आपल्याला आणि B किती आहे 300 0.87 इंटू FY किती आहे 500. काय FY 500 दिला आहे ना. बघून दाखव हे बघ FY 500. हां, पुढं AST किती आणला. AST आणला 678.58. 678.58. याला जर तुम्ही सॉल्व केलं तुम्हाला XU ॲक्च्युअल भेटू देईल. बघा कसं करायचं. 0.36 इंटू 20 इंटू अल्फा एक्स इंटू 300 अल्फा इक्वल 0.87 इंटू 500 इंटू 678.58. ओके, शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल किती आलं ते. हा XU ॲक्च्युअल आला बाळांनो 136.65. इथं दाखवा 136.65 MM. काही डाऊट आहे का बोला. C = T हेच या पद्धतीने शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल पण काढायचं. XU ॲक्च्युअल आला त्याच्यानंतर आपण काय करणार आता. पुढची स्टेप आपल्याकडे स्टेप नंबर 3 काय बरं का. कॅल्क्युलेट आयडेंटिफाईड सेक्शन. पुढचं काय आयडेंटिफाय सेक्शन. हां, सेक्शनला आयडेंटिफाईड कसं करता बरं का. सेक्शनला आयडेंटिफाईड करायचं असेल तर आपल्याकडे असतो आहे बघा ॲक्च्युअल बघून घ्या. XA ॲक्च्युअल आहे 136. किती 136.65 आणि मॅक्सिमम किती 230. ॲक्च्युअल कमी ना. मॅक्सिममपेक्षा ॲक्च्युअल कमी अंडर रेनफोर्स आहे. तो XU ॲक्च्युअल हा XU मॅक्सपेक्षा कमी. सेक्शन इज अंडर रेनफोर्स. सेक्शन अंडर रेनफोर्स आहे. आलं
अंडर रेनफोर्स सेक्शन आहे. आणि स्टेप नंबर 4 काय आता तुमच्या लक्षामध्ये यायला पाहिजे की अंडर रेनफोर्स सेक्शन जेव्हा असतो तेव्हा मुवमेंट ऑफ रेजिस्टन्स कसं काढता. मुवमेंट ऑफ रेजिस्टन्स काढण्याचं फॉर्म्युला आपल्याकडे आहे. मुवमेंट ऑफ रेजिस्टन्स एम इज इक्वल टू टी इंटू झेड. टी इंटू टी काय असतो 0.87 FI इंटू AST इंटू झेड काय असतो झेड काय असतो बरं काही झालं ना 0.87 FI इंटू AST. झेड असतो D - 42 XU ॲक्च्युअल. ओके का D - 42 XU ॲक्च्युअल. मग टाका ना 0.87 FI किती आहे 500. हे किती आणला AST किती होता 678.58 आठवा. ओके का डी काय तुमच्याकडे 500 मायनस 0.42 इंटू डी कळतं ना इथे सगळा डाटा दिला आहे. XU ॲक्च्युअल किती काढला हे काय चालू काढला हे काय किती काढला 136.65 चालू काढला 136.65. हे सगळं जर टाकलं तुम्हाला तो MU भेटून जाईल. काय झालं हे आपलं उत्तर आहे 0.87 इंटू 500 इंटू 678.58 इंटू ब्रॅकेटमध्ये गेलो 500 मायनस 0.42 इंटू 136.65. याला ENG टाकून द्या किती आलं 130.64 इंटू 10⁶ न्यूटन MM. कशामध्ये पण तुम्हाला माहिती आहे काय की हे 10⁶ जर का आपण गायब केला त्याचं काय येईल 130.649 किलो न्यूटन इंटू मीटर होऊन जाईल. हे 10⁶ जर काढलं तर किलो न्यूटन इंटू रिसिज्युअर आन्सर.